नमस्कार मित्रांनो, हाय. शुभ सकाळ, जय शिवराय. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पदरगड या ठिकाणी आपण आता जात आहोत. सध्या आपण खांडस येथून या ठिकाणी आपण पार्किंगची व्यवस्था आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. तिथून आपल्याला सरळ ह्या रस्त्यानं आपल्याला समोर पदरगडाकडे आपल्याला जायचं आहे. चला तर जाऊया. मित्रांनो, आपण जेव्हा खांडसवरून जेव्हा पुढे येतो तर आपली गाडी 2 किलोमीटर अजून खांडसपासून पुढे येऊ शकते आणि आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो. या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला केलेली दिसते. तर आपण आपल्या बाईक वगैरे इथं पार्क करून आपण पदरगडच्या दिशेला आपण जाऊ शकतो. चला तर जाऊया. तर मित्रांनो, आपण थोडं काही अंतर चालून आल्यावर आपल्याला या ठिकाणी असं आपल्याला एक फ्लेक्स लावलेलं दिसतंय आणि त्याच्यावर पूर्ण ह्या भीमाशंकर अभयारण्य भाग 2 याची पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी या फ्लेक्सवर आपल्याला दिसते. तर आपल्याला या वाट्यानं सरळ पुढे जायचं आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. मित्रांनो, हे मंदिर म्हणजे पेशव्यांनी ह्या मंदिराची स्थापना केलेली आहे, पण इथल्या स्थानिकांनी या गणपतीच्या ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केलाय आणि या ठिकाणी एक सभा मंडप आणि चांगल्या प्रकारचे या ठिकाणी व्यवस्थेमध्ये मंदिर या ठिकाणी आपल्याला उभारलं दिसतंय. मित्रांनो, आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी मंदिराच्या समोरून 2 रस्ता दिसतात. एक रस्ता इकडे जातो आणि हा एक रस्ता इकडे जातो. दोघी रस्ता सेम एकाच दिशेने जातात, पण हा थोडा शॉर्टकट आहे. तर आपण या शॉर्टकट रस्त्याने आता पुढे जाणार आहे. तर मित्रांनो, आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पाच्या मंदिराच्या समोरून आपल्याला एक रस्ता दिसतो आणि आपण हा रस्त्यानं वरती आलो. आपण वरती आलो आणि तो समोरून जो एक मंदिराच्या समोरून जो एक रस्ता गेलाय तो पण रस्ता याच ठिकाणी मिळतो. म्हणजे हा थोडा शॉर्टकट आहे आणि हा थोडा लॉंग कट आहे. चला तर आता पुढे जाऊया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण
गणपती मंदिराच्या काही अंतर चालून आल्यावर आपल्याला या ठिकाणी भीमाशंकर अभयारण्याचं कोर झोन आपल्याला इथे लागते आणि या ठिकाणी आपल्याला एक चेकपोस्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. सध्या ते चेकपोस्ट बंद आहे. तर आपण आता इथून आपण सरळ अजून काय अंतर आपल्याला जायचं आहे. मित्रांनो, चेकपोस्टच्या पुढे आपल्याला याचे एक पर्यटकांना सूचना म्हणून एक फलक लावलेलं आहे. त्या सूचनांचं आपण प्रत्येक पर्यटकांनी आणि प्रत्येक भाविकांनी याचा तंतोतंत पालन केल्यामुळे या जंगलामध्ये जे काही उपद्रव होईल तो होण्यापासून याची निश्चितच आपल्याला फायदा होईल. मित्रांनो, समोर दिसत होतं आपल्याला पदरगड. आपल्याला त्याच माथ्यावर जायचंय. चला जाऊया. तर मित्रांनो, आपल्याला समोर दिसते ही भीमाशंकरची वाल आणि समोर आपल्याला ह्या मार्गानं शिडीघाटने आपण वरती जातो आणि आपल्याला पदरगड आपल्याला इकडच्या बाजूने, तर आपल्याला पदरगडाकडे जायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण काही अंतर चालून आल्यावर आपल्याला या ठिकाणी एक विहीर लागते. तर मित्रांनो, समोर ती विहीर आणि आपल्याला ह्या ठिकाणी एक फलक दिसतोय आणि आपल्याला फलकाच्या बाजूतून आपल्याला सरळ रस्त्यानं वरती पदरगडाकडे आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी विहीर लागते आणि त्या विहिरीमध्ये आपण तिथलं पाणी आपण पिऊ शकतो. स्वच्छ आणि क्रिस्टल पाणी आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तर मित्रांनो, विहिरीपासून काही अंतर चालून आल्यावर आपल्याला या ठिकाणी समोर हा भीमाशंकरकडे जातो आणि हा रस्ता आपल्याला पदरगडकडे जाताना दिसतो. तर आपल्याला या ठिकाणी आपला मित्र आकाश या ठिकाणी आपल्याला रिबन बांधते, म्हणजे जेणेकरून पदरगडाकडे जाणारे दुर्गप्रेमींना हा रस्ता सहज समजायला पाहिजे.
आपण आता पदरगडाच्या एकदम पायथ्याशी आपण येऊन पोहोचलेलो आहेत. इथूनच आपल्याला थोड्या अंतरावर आपल्याला इथून चिमणी क्लाइंब आपल्याला करायची. तर आपण आता पुढे जाऊया. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पदरगडाच्या चिमणी क्लाइम्बिंगच्या जागी आपण येऊन पोहोचलेलो आहेत. आणि ही चिमणी क्लाइम्बिंग आपल्याला दिसते. तर आपण आता चिमणी क्लाइम्बिंग करून आणि समोर पाहतो आपण ही चिमणी क्लाइम्बिंग. ही चिमणी क्लाइम्बिंग अतिशय अवघड होतं. अवघड पण मस्त.
पदरगडाची अवघड आहे, तर नक्कीच आपण येताना रोप आणायचं म्हणजे आपल्याला कुठली अडचण निर्माण होत नाही. चला तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पदरगड किल्ला सर केलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पदरगडाच्या मुख्य गुहाजवळ आपण येऊन पोचलेलो आहेत. समोर आपल्याला दिसते ती गुहा आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खूप मोठी गुहा या ठिकाणी आपल्याला इथं दिसते. आणि या ठिकाणी आपण राहू सुद्धा शकतो आणि टेंट आणि गुहेपासून आपण लेफ्ट मारला तर आता इथं आपल्याला वरती जाण्यासाठी प्रॉपर पायरींचा मार्ग आपल्याला समोर दिसतोय. आपल्याला त्या पायरीच्या मार्गाने वरती जायचं आहे. तर मित्रांनो आपण जेव्हा चिमणी मार्गानं या ठिकाणी येतो तर आपल्याला इथं एक पहिली गोवा लागते आणि त्याच्यावरती आपल्याला प्रॉपर किल्ल्यावरती जाण्याच्या पायऱ्या लागतात. पण त्याच्या अगोदर या ठिकाणी उजव्या बाजूला आपल्याला एक पाण्याचा टाका लागतो. आपण तो टाका बघून घेऊ. हा बघा मित्रांनो आतमध्ये पाण्याचा टाका आहे, पण ते पूर्ण त्याच्यामध्ये दगड पडले असल्यामुळे पूर्ण तो दगडाने पूर्ण बुजला गेलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला तो दिसत नाही. तर मित्रांनो आपल्याला ह्या पायरी मार्गाने वरती जायचे. थोडा अभ्यास कठीण आहे, पण वरती आपल्याला प्रॉपर पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतील. अशा प्रकारे प्रशांत खूप कष्टानं आणि मेहनतीनं प्रॉपर पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करतोय आणि तो चढला सुद्धा. तर मित्रांनो आपण गुहेच्या बाजूने काही पायऱ्यावरती चढून आल्यावर आपल्याला या ठिकाणी प्रॉपर देवडी दिसते, पण ती भग्नावस्थेमध्ये आपल्याला दिसते. पण इथं आपल्याला प्रॉपर किल्ल्यावरती जाण्यासाठी दगडांच्या पायऱ्या आपल्याला इथं दिसतात. आपण त्या पायरी मार्गाने आपण वरती जाणार आहेत. या पदरगडावरतील प्रॉपर पायऱ्यांचा मार्ग आहे. तर मित्रांनो इथूनही सुद्धा इकडं पलीकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. समोर ही बेचकीमधून समोरचं आपल्याला दृश्य दिसतंय आणि उजव्या बाजूला आपल्याला इथं आता वरती जायचं आहे. सहर केला आहे पदरगड आणि समोरच आपल्याला दिसतोय तो पदरगडाचा उंच असा सुडका आणि समोर आपल्याला पूर्ण किल्ल्याचं आपल्याला या ठिकाणी दृश्य दिसतंय. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पदरगडावरती आलो आहेत आणि आपण किल्ल्याच्या माथ्यावर जेव्हा येऊन आपण पोहोचतो तेव्हा आपल्याला प्रथम या ठिकाणी डाव्या बाजूला असे 3 असे पाण्याचे आपल्याला इथं टाके आपल्याला दिसत आहेत. आणि ते आता उन्हाळा असल्यामुळे तर पाण्याच्या टाकीमध्ये पाणी नसल्यामुळे आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाणी पाहायला मिळत नाही. पण हे एकूण असे 3 टाके आपल्याला इथं पाहायला मिळतात. तर समोरच मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला पदरगडावर पाण्याचं अजून आपल्याला एक टाकं दिसतंय आणि या ठिकाणी काही आपल्याला अवशेष आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. तर आपल्याला पदरगडावर मागं आपण 3 टाके पाहिलेत आणि आता इथं जवळ जे असलेला एक टाका आणि त्याच्यामध्ये पाणी आहे, पण ते पाणी पिण्यायोग्य नाही आहे. पण नक्कीच हे पाण्याचा वापर त्यावेळी पिण्यासाठी करत असतील असं आपल्याला लक्षात येतं. आणि पूर्ण हे
छिन्नीनं पूर्ण तोडलेलं आपल्याला हे पाण्याच्या टाका आपल्याला इथं पाहायला मिळतंय. तर मित्रांनो आपण पदरगडावर आलोय. बाजूला आपल्याला पाण्याच्या टाका दिसलं आणि आता इथं या ठिकाणी आपल्याला किल्ल्याचा मुख्य भाग त्या ठिकाणी आपण आलेलो आहेत आणि आपण इथं पाहू शकतो हे आपल्याला पदरगडावरील आपल्याला मंदिर दिसतंय. पण पावसाच्या पाण्यामुळे किंवा भरपूर वर्षांनी या दगडांची झीज झाल्यामुळे आपल्याला नेमकं ओळखता येत नाही हे मंदिर कशाचं आहे. तर मित्रांनो अजून आपल्याला या ठिकाणी एक पाण्याचा टाका आपल्याला इथं दिसतंय. आपण या ठिकाणी पाहू शकतो पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी आहे, पण ते पाणी पिण्यायोग्य नाही आहे असं आपल्याला दिसतंय. आणि थोडं पुढे गेल्यावर पण आपल्याला अजून एक पाण्याचा टाका आपल्याला इथं दिसतंय. तर अजून आपल्याला पुढे पाण्याचा टाका दिसतंय. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पदरगडावर आलेलो आहेत आणि या ठिकाणी आपल्याला एकूण पाण्याचे 8 टाके आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामध्ये काही टाक्यांमध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे, पण ते पिण्यायोग्य पाणी नाही आहे. सुंदर असा हा पदरगडाचा आपल्याला या ठिकाणी दृश्य आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. तर मित्रांनो आपण या ठिकाणी एकूण 2 गुहा आहेत आणि समोरचा आपल्याला तो दिसतोय आपल्याला सिडी घाट आणि समोर आपल्याला हा भीमाशंकरची वार आपल्याला इथून दिसतोय आणि समोर तो आपल्याला नागफणी पॉईंट आपल्याला इथून दिसतोय. आणि सरळ जर आपण बघितलं मित्रांनो तो सपाट जे पठार दिसतोय तो आपल्याला सिद्धगड आणि त्याच्या मागं धुक्यामध्ये लपलेला आपल्याला तो गोरखगड आणि गोरखगडाच्या पाठीमागं आपल्याला मच्छिंद्रगड आपल्याला इथून पाहायला मिळतो. खूप सुंदर असं हे नयनरम्य दृश्य आपल्याला पदरगडावरून पाहायला मिळतं मित्रांनो. आणि समोर ते आपल्याला खांडसगाव ज्या ठिकाणी आपण आपली गाडी पार्किंग केली आहे इथून समोर मित्रांनो आपल्याला पेठचा किल्ला म्हणजेच कोथिडगड आपल्याला दिसतोय आणि ही पूर्ण ढाकबैरीची ही रांग आपल्याला इथून आपल्याला पाहायला मिळते. इथं मित्रांनो आपल्याला पदरगडावर अजून एक दुसरी गुहा आपल्याला इथं पाहायला मिळते. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला इथं पदरगडावर आपल्याला एक गुहा दिसते आणि पूर्ण ही गुहा चिनी हातोडीने पूर्ण आपल्याला इथं केलेली आपल्याला दिसते. समोर पाहतोय आपण ते नयनरम्य असे ही भीमाशंकर अभयारण्याचं. तर आपण परतीच्या प्रवासाला लागलोय. आकाश त्या ठिकाणी व्हिडिओ करतोय. तर आपल्याला या ठिकाणी किल्ल्याचे काही आपल्याला अवशेष दिसत आहेत. तर मित्रांनो आपण जेव्हा या पायरी मार्गाने वरती चढत येतो तेव्हा आपल्याला डाव्या बाजूला सुद्धा आपल्याला काही पायऱ्या आपल्याला इथं कोरलेल्या दिसत आहेत. म्हणजे इकडे सुद्धा काहीतरी किल्ल्याचे आपल्याला अवशेष असायला पाहिजे, पण तिकडे आता आपण थोडा तो रस्ता रिस्की असल्यामुळे आपण काही तिकडे जाणार नाही आहेत. तर मित्रांनो एवढ्या पूर्ण भीमाशंकराच्या ह्या पूर्ण अभयारण्यामध्ये आपल्याला सर्वीकडं
जंगल आपलं पूर्ण सुकलेलं दिसतंय आणि ह्याच ठिकाणी आपण पदरगडाकडे जेव्हा जातो तेव्हा आपल्याला ह्या ठिकाणी एक विहीर लागते. पण त्या विहिरीला पूर्ण ही पाणी, या विहिरीमध्ये पूर्ण पाणी हे भरलेलं आपल्याला दिसतंय आणि ते पाणी आपण पिऊ शकतो. त्याचा वापर आपण पिण्यासाठी निश्चितच करू शकतो. म्हणजे बघा त्या काळी इतिहासाच्या काळामध्ये अशा गोष्टी पूर्वजांनी करून ठेवलेल्या आहेत. त्याचा फायदा आपल्याला नक्कीच आज मिळत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पदरगड सुखरूपपणे आपण डिसेंडिंग केलेलं आहे. तर मित्रांनो आपल्याला चढायला खांडसकडून जेव्हा आपण इथून चढतो तर आपल्याला मिनिमम 2 ते 2.5 तास लागतो आणि उतरायला आपल्याला 1.5 तासामध्ये आपण खाली उतरतो. जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.